मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा। प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद, तर पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे दिले आदेश। बीडच्या वनवेवाडी गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, संपूर्ण गाव पाण्याखाली तर अख्खं गाव डोंगरावर येऊन बसलं। मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, ग्रामस्थांची मागणी। बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, पावसानं शेती पाण्याखाली तर जिल्ह्यातील 4,20,891 हेक्टर जमीन बाधित। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात मुसळधार पाऊस, नागरिकांच्या घरामध्ये आणि दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील घटना, वेळीच नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला। पिंपरी चिंचवडमध्ये स्कूल व्हॅन चालकाचा उद्धटपणा, चालक अतिवेगात चालवत होता स्कूल व्हॅन, नागरिकांनी व्हिडिओ काढला असता चालकाची अरेरावी। सोलापूरमध्ये नवरात्र मंडळाचा अनोखा उपक्रम, तर मंडळाच्या वतीनं हेडफोन लावत डान्स करत काढली मिरवणूक। डॉल्बी बंदीचं उल्लंघन होऊ नये यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची शक्कल। अहिल्यानगर शहरातील पोलीस निरीक्षक प्रताप दराडेंच्या विरोधामध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल, लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केल्याचा पीडित तरुणीचा आरोप। अत्याचाराच्या घटनेनं पोलीस दलात खळबळ। उल्हासनगरमध्ये चिमुकल्याला मारहाण प्रकरणी मनसेकडून खासगी प्ले ग्रुपची तोडफोड, तर पोएम येत नव्हती म्हणून शिक्षिकेनं केली होती मारहाण। शिक्षिकेच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।